शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीनं धरणे आंदोलन सुरू केले। सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। धरणे आंदोलनादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध नोंदवलाय। 17 डिसेंबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आज पूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जो घेतला आहे, त्या निर्णयाचा उद्देश असा आहे की जे रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन होत आहे, रेल्वे अंबानी अदानी यांच्यासारख्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या घशात चालली, त्यामुळे कसं आहे शेतकऱ्याला वाहतुकीसाठी भरपूर त्रास होईल, माल येण्या जाण्यापासून त्रास होईल। महाराष्ट्र सरकार जी महाविकास आघाडीची सरकार आहे, सेंट्रलने सरळ म्हटलं आहे की MSP जो लागू करा, तर महाराष्ट्र सरकारच्या ह्या सगळ्या FMC इथं महाराष्ट्र सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना असून यांनी तात्काळ निर्णय घ्यावा। अधिवेशनात हा निर्णय घेतला गेला पाहिजे की शेतकऱ्यांना मूलभूत त्याची किंमत जी आहे ती भेटायलाच पाहिजे। ह्या सगळ्या मुद्द्यांवर सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे की धरणे आंदोलन हा एक ट्रेलर आहे, ट्रेलरनंतर पिक्चर आम्ही रिलीज करू, तर ह्या ट्रेलरसाठीच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्याकरिता आलो। आमचं आंदोलनाचं जे स्वरूप होतं ते आधीच अलीमभाऊ पटेल यांच्या नेतृत्वात ते आंदोलन झालेलं आहे, पण हा जो ट्रेलर आहे आजचा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। आता पिक्चर रिलीज व्हायला जास्त वेळ नाही, म्हणून तुमच्या सर्वांच्या मार्फत हे सर्व जे शेतकरी बांधव आहे, कारण हा जो देश आहे हा शेतकऱ्यांनी घडवलेला आहे आणि महाराष्ट्रात असो की देशात असो जवळपास आपली इकॉनॉमी 70% शेतकऱ्यांच्या आहे आणि प्रोडक्शनवर बेस्ड आहे। म्हणून तात्काळ महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकारने याच्यावर जर काही हे नाही घेतलं, ॲक्शन नाही घेतली, तर आम्ही लवकरच पिक्चर रिलीज करू।